दुधनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं भाजपवर दणदणीत विजय मिळवत नगर परिषदेवर भगवा फडकवला। यंदाची दुधनी नगर परिषदेची निवडणूक चांगलीच गाजली। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे प्रथमच काँग्रेस सोडून शिवसेनेत आले होते आणि विशेष म्हणजे इथं राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात ही निवडणूक झाली। सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुधनीवरील आपल्या बालेकिल्ल्यावरील वर्चस्व कायम ठेवलं। शिवसेनेचे 21 पैकी 21 उमेदवार विजयी झाले। भाजपला इथं भोपळा मिळाला। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश म्हेत्रे हे 2868 मतांनी विजयी झाले। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अतुल मेळकुंदे यांना 2289 तर शिवसेनेचे प्रथमेश म्हेत्रे यांना 5157 आणि काँग्रेसचे महेश बाहेरमठ यांना 160 मतं मिळाली। नोटाला 38 मतं पडली। दरम्यान माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुधनीत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून देत नगर परिषदेवर कब्जा मिळवला। दरम्यान विजयानंतर शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी गेल्या 70 वर्षांपासून जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला आजपर्यंत आम्ही पात्र राहिलो, यापुढेही जनतेची सेवा करतच राहू असं सांगितलं। 70 वर्ष प्रेम करते लोक आशीर्वाद देते हे मला वाटतं देशातलं पहिलंच उदाहरण असेल। आम्ही कुठल्या तऱ्हेने त्यांचा उपकार करू, काय करायला पाहिजे त्याच्यासाठी याचा आम्हाला आता संभ्रम पडलेला आहे। किती सेवा केली, किती काम केलं, किती सेवा मंत्र्यांनी काम केलं, किती त्याचं आपण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणामधनं आम्ही होणार नाही, कधी आम्ही त्यांच्या ऋणामधनं मुक्त होणार नाही। म्हणून हे जे त्यांनी प्रेम दाखवलं, आशीर्वाद दिले मैत्री घराण्यावर, त्यांच्या या आशीर्वादाला, त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही धडा जाऊ देणार नाही। आमच्या अंगातलं रक्ताचं शेवट थेंब आणि शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही दुधनीकरांचं सर्व आमचे मित्र फॅमिली सेवा करत राहणार हे बद्दल मी निश्चितपणे ह्या प्रसंगी ग्वाही देतो।